नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. भोकरदान येथे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा महाविकास आघाडीच्या वतीने जंगी सत्कार सोहळा संपन्न. माजी खासदार दानवे यांच्या होम पिचवर खासदार डॉक्टर कल्याण काळेंचा जलवा. भोकरदन तालुक्यातील व शहरातील विविध मागण्यांबाबत काँग्रेसकडून खासदार काळे यांना निवेदन देण्यात आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा विक्रमी विजयानंतर सत्कार सोहळे सुरू झाले आहेत. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा 1,11,000 मतांनी डॉक्टर कल्याण काळे यांनी दारुण पराभव करत दिमाखात संसदेत पाऊल ठेवलं. या विक्रमी यशानंतर खासदार काळे यांचे सत्कार सोहळे सर्वत्र सुरू झाले आहेत. भोकरदन महाविकास आघाडीच्या वतीने श्रीकृष्ण मंगल कार्यालय भोकरदान येथे मतदाराचे आभार मानण्याकरिता व महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर शहरातील माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे संपर्क कार्यालय ते श्रीकृष्ण मंगल कार्यालयापर्यंत त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बाप तो बाप रहेगा, मैं हूँ डॉन या गाण्यावर बेधुंद नाचताना दिसत होते. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर यावेळी फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली. या विजयी मिरवणुकीमध्ये खासदार डॉक्टर कल्याण काळे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार संतोष थांबरे, बबलू चौधरी, सुधाकर दानवे आदी मान्यवर खुल्या जीपमध्ये विराजमान होते. नागरी सत्कार सोहळ्यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आपल्या भाषणात म्हणाले की जिल्हाध्यक्ष या नात्याने मतदार बंधू भगिनी व इंडिया महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे जाहीर आभार मानतो. खासदार काळे यांच्या माध्यमातून आपल्या भोकरदान तालुक्यातील व शहरातील अपूर्ण राहिलेले विकास कामे पूर्ण करणे, शहरातील खडकपूर्ण योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी माननीय खासदार साहेब मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे असे ते म्हणाले. तसेच खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे तसेच मतदारांचे आभार व्यक्त करत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच ते बोलताना म्हणाले, भोकरदन विधानसभेतील कार्यकर्त्यांनी कामाच्या संदर्भात कधीही संपर्क साधला तरी प्राधान्याने भोकरदन तालुक्यातील आणि जाफराबाद तालुक्यातील काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील, कारण माजी आमदार दानवे यांच्या स्वतःच्या मतदारसंघात लीड देण्याचे काम या मतदारसंघातील 72 जनतेने केलं आहे असे सांगितले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल अशी ग्वाही दिली. यावेळी राजाभाऊ देशमुख, माजी आमदार संतोष थांबरे, बबलू चौधरी, सुधाकर दानवे, साफिक शेठ पठाण, रमेश शेठ सपकाळ, त्र्यंबक पाबले, नवनाथ दौंड, राहुल देशमुख आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर अंकुश जाधव यांनी केले तर आभार अशोक पवार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या वेळी तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.